नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वच परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असा ग्रामरचा टॉपिक म्हणजे क्लाउजेस। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकून घ्या क्लाउजेस काय असतात, त्याचबरोबर मेन क्लाउज काय असतो, सबऑर्डिनेट क्लाउज काय असतो, त्याचबरोबर जे क्लाउजेसचे प्रकार आहेत त्यामध्ये सबऑर्डिनेट क्लाउजेसचे जे प्रकार पडतात त्यामध्ये आहे नाउन क्लाउज, ॲडजेक्टिव्ह क्लाउज आणि ॲडवर्ब क्लाउज। याच्यावर सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा टॉपिक आहे क्लाउजेस। तर सुरुवातीला समजून घ्या क्लाउज कशाला म्हणायचं आहे। सहज सिंपली तुम्हाला सांगतो, क्लाउज म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे, तर क्लाउज म्हणजे ते एक सेंटेन्सच असतं, ते एक सेंटेन्सच असतं, हे लक्षात ठेवायचं आहे। आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, प्रत्येक सेंटेन्समध्ये एक तरी क्लाउज असतोच। तुम्ही कोणतंही सेंटेन्स जर घेतलं तर त्यामध्ये एक तरी क्लाउज असतोच। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट यांचा मिळून क्लाउज तयार होत असतो, म्हणजेच यांचं मिळून एक सेंटेन्स तयार होत असतं। मग क्लाउज कशाला म्हणायचं, तर अ ग्रुप ऑफ वर्ड्स that contains a subject and predicate. A subject and predicate is called as clause. A group of words that contains a subject and predicate is called as clause. सेंटेन्स मध्ये आता जर आपण विचार केला तर प्रत्येक सेंटेन्स जे कायचं बनलेलं असतं, एका सब्जेक्टचं आणि एका प्रिडिकेटचं। मग असा शब्दसमूह ज्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आहे आणि एक प्रिडिकेट आहे त्याला काय म्हणतो आपण, क्लाउज असं म्हणतो। आता सुरुवातीला काही गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो। सुरुवातीला समजून घेणं आवश्यक आहे की सब्जेक्ट काय असतो, प्रिडिकेट काय असतो, मग ह्या दोन्हीपासून क्लाउज तयार होतो, त्यानंतर मेन क्लाउज आणि सबऑर्डिनेट क्लाउज काय असतात या बाबतीत आपण चर्चा करूया। आता पहा, आपण जर सेंटेन्स घेतलं, लिसा बॉट अ न्यू लॅपटॉप। आता या ठिकाणी जर तुम्ही पाहितलं तर या सेंटेन्समध्ये एकच क्लाउज आहे, लिसाने नवीन लॅपटॉप विकत घेतला। आता हा जो क्लाउज आहे तो मेन क्लाउज आहे। आता याला मेन क्लाउज का म्हणतात या बाबतीत आपण नंतर डिस्कस करू, पण हा एकच क्लाउज आहे, या सेंटेन्समध्ये एकच क्लाउज आहे, लक्षात ठेवायचं आहे। मी म्हटलं ना तुम्हाला की प्रत्येक सेंटेन्समध्ये एक तरी क्लाउज असतोच, पण प्रत्येक वेळेसच एकच क्लाउज असेल असंही नाही आहे। आणखी एक सेंटेन्स लक्षात घ्या, लिसा बॉट a new laptop but she still has the old one. पहा या ठिकाणी लिसा बॉट अ न्यू लॅपटॉप हा आहे मेन क्लाउज। आता बटने हे जे वाक्य जोडलंय ना पुढं, हा जो क्लाउज आहे हा आहे सबऑर्डिनेट क्लाउज। म्हणजे हे सेंटेन्स जर पाहितलं तर संपूर्ण सेंटेन्स एक आहे, पण याच्यामध्ये क्लाउजेस दोन आहेत, म्हणून आपण इथं लक्षात ठेवायचंय या सेंटेन्समध्ये जर तुम्ही विचार केला तर दोन क्लाउजेस आहेत। स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक गोष्ट या ठिकाणी समजून घेणार आहोत। आता या सेंटेन्समध्ये दोन क्लाउजेस आहेत, लिसा बॉट अ न्यू लॅपटॉप बट सी स्टील हॅज द ओल्ड वन। लिसा बॉट अ न्यू लॅपटॉप हा एक मेन क्लाउज आला आणि बट पासून ते इथपर्यंतचा सबऑर्डिनेट क्लाउज आला। आता मेन क्लाउज काय, सबऑर्डिनेट क्लाउज, स्टेप बाय स्टेप आपण ते शिकत चालूया। पण त्या अगोदर मी तुम्हाला म्हटलं ना, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट याचा मिळून काय बनतो, क्लाउज बनतो। म्हणून सुरुवातीला आपण समजून घेऊया सब्जेक्ट काय असतो आणि प्रेडिकेट काय असतं, त्यानंतर आपण क्लाउज आणि त्यानंतर क्लाउजचे प्रकार
असं स्टेप बाय स्टेप व्यवस्थितरित्या आपण समजून घेणार आहेत. यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ या कडीची त्या कडीला बारकाईनं बघावं लागणार आहे, त्यावेळेसच व्यवस्थितरित्या तुम्हाला हे सर्व कॉन्सेप्ट समजतील. सुरुवातीला समजून घेऊ सब्जेक्ट अँड प्रिडिकेट. सब्जेक्ट कशाला म्हणायचं आणि प्रिडिकेट कशाला म्हणायचं. आता पहा, एनी सेंटेन्स is a combination of subject and predicate. कोणतंही सेंटेन्स जर तुम्ही घेतलं ना विद्यार्थी मित्रांनो, तर ते कायचं कॉम्बिनेशन आहे, सब्जेक्ट आणि प्रिडिकेटचं. म्हणजे सब्जेक्ट आणि प्रिडिकेट यांचं मिळून काय बनलेलं असतं, सेंटेन्स बनलेलं असतं. म्हणून आपण काय करायचं आहे, सब्जेक्ट आणि प्रिडिकेट आधी व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर क्लाउजेस सविस्तररित्या आपण शिकूयात. सुरुवातीला समजून घेऊया सब्जेक्ट. आता सब्जेक्ट कशाला म्हणायचं, नाउन और प्रोनाउन विच डज ॲक्शन. पहा, नाउन किंवा प्रोनाउन यापैकीच एक ॲज अ सब्जेक्ट येत असतं आणि ते काय करत असेल, ॲक्शन करत असेल. तर म्हणजे ॲक्शन करणारा जो असतो तो सब्जेक्ट असतो. पण प्रत्येक वेळेसच ॲक्शन असेल का, असंही नाही आहे. म्हणून पुढे लिहूया, और शोज स्टेट ऑफ बीइंग. शोज स्टेट ऑफ बीइंग म्हणजे त्याची स्थिती जर दर्शवत असेल. कसं, पहा आता, शी इट्स अ पिझ्झा. आता या ठिकाणी खाण्याची क्रिया कोण करते, शी, ती करते. म्हणजे हा काय झाला, सब्जेक्ट झाला. आता दुसरा सेंटेन्स घेऊया, लिसा इज हॅपी टुडे. लिसा आज आनंदी आहे. आता या ठिकाणी वर्ब काय आहे, इज. तर आता हे जर वर्ब पाहितलं तुम्ही तर या ठिकाणी ॲक्शन आहे का, कोणती नाही, कारण ते स्टेट ऑफ बीइंग आहे. मग स्टेट ऑफ बीइंग दर्शवण्याचं काम जो करतो तो कोण असतो, सब्जेक्ट असतो. आता या ठिकाणी हॅपी कोण आहे, तर लिसा आहे. मग लिसा काय झाला, सब्जेक्ट झाला. अशा पद्धतीनं ॲक्शन करणाराही सब्जेक्ट असतो आणि स्टेट ऑफ बीइंग दर्शवणाराही सब्जेक्ट असतो. पहिली गोष्ट आपण सब्जेक्टच्या बाबतीत हे लक्षात घेऊया. म्हणजेच काय, सब्जेक्ट म्हणजे जो क्रिया करतो किंवा स्थिती दर्शवतो. जो क्रिया करतो किंवा स्थिती दर्शवतो त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणतो. पहिली गोष्ट. आता या ठिकाणी पहा, आय बॉट अ न्यू कार. मी नवीन कार विकत घेतली. इथं कार विकत घेण्याची क्रिया कोण करतोय, आय. म्हणून आय हा काय आहे, या ठिकाणी सब्जेक्ट आहे. म्हणजे क्रिया करणारा जो आहे तो काय आहे, सब्जेक्ट आहे. ह्या गोष्टी अगोदर तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. जो क्रिया करणारा असतो तो सब्जेक्ट असतो. आता आपण या ठिकाणी घेतलं, अंजली इज सॅड. अंजली दुःखी आहे. आता इथं दुःखी असणे काय आहे, अवस्था आहे. हे कोणाची अवस्था आहे, अंजलीची. मग अंजली काय झाला या ठिकाणी, सब्जेक्ट. या ठिकाणी ॲक्शन आहे विकत घेण्याची, या ठिकाणी काय स्थिती आहे, अवस्था आहे. अशा पद्धतीनं पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे सब्जेक्ट काय असतं. तर सब्जेक्ट एक तर स्टेट ऑफ बीइंग दर्शवण्याचं काम करतो किंवा ॲक्शन करणार असतो. पहिली गोष्ट. आता समजून घेऊया प्रेडिकेट काय असतं ते. प्रेडिकेट ज्याला आपण उद्देश आणि विधेय म्हणतो. प्रेडिकेट म्हणजे काय, विधेय. तर प्रेडिकेट म्हणजे द वर्ब अँड इट्स पार्ट्स. द वर्ब अँड इट्स
पार्ट्स याला आपण म्हणतो प्रिडिकेट. म्हणजे सरळ सरळ वर्ब लक्षात ठेवलं तरी चालतं. फॉर एक्झाम्पल, आकाश इज वॉचिंग अ मूवी. आकाश चित्रपट पाहत आहे. आता पाहण्याची क्रिया करणारा कोण आहे? आकाश आहे. आकाश काय झाला या ठिकाणी? सब्जेक्ट झाला. आता वर्ब अँड इट्स पार्ट्स, इज पासून हे आहे हेल्पिंग वर्ब, हे आहे मेन वर्ब आणि याला जोडून आलेले जे पार्ट्स आहेत या सर्व पार्टला काय म्हटलं जातं? तर प्रिडिकेट असं म्हटलं जातं. हा जो आकाशच्या पुढचा म्हणजे सब्जेक्टच्या पुढचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? प्रिडिकेट. म्हणजे द वर्ब अँड इट्स पार्ट्स दॅट इज कॉल्ड प्रिडिकेट. म्हणजे हे आहे वर्ब आणि त्याला जोडून आलेले हे पार्ट्स त्याचे, याला काय म्हटलं जातं? प्रिडिकेट असं म्हटलं जातं. म्हणजेच काय? तर वर्ब आणि त्या वर्बच्या पुढील भाग काय असतो? प्रिडिकेट असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. कारण सब्जेक्ट आणि प्रिडिकेट पासूनच क्लॉज बनतो, म्हणून आपल्याला पहिल्यांदा सब्जेक्ट आणि प्रिडिकेटच समजणं खूप महत्त्वाचं आहे. मग आकाश इज वॉचिंग अ मूवी याच्यामध्ये जर विचार केला तर सब्जेक्ट कोण आहे? सब्जेक्ट आहे आकाश आणि प्रिडिकेट कोण आहे? मग प्रिडिकेट आहे इज वॉचिंग अ मूवी. हे झालं प्रिडिकेट. आणखी सविस्तर समजून घेऊया सब्जेक्ट आणि प्रिडिकेट. आता हे सेंटेन्स पहा. शी इज सॅड टुडे. शी इज सॅड टुडे. आता या ठिकाणी कोण दुःखी आहे? ती. हा काय झाला? सब्जेक्ट. आणि इज सॅड टुडे हा काय झाला? पार्ट. एवढा पार्ट जो आहे तो हा झाला प्रिडिकेट. आणि ह्या दोन्हीचं मिळून काय झालं? सब्जेक्ट आणि प्रिडिकेट पासून हे एक सेंटेन्स तयार झालं. याला आपण सेंटेन्स म्हणू किंवा क्लॉज म्हणूया. आता पहा, जर आपण व्यवस्थित विचार केला तर सब्जेक्ट आणि प्रिडिकेट हे एखाद्या बाईकच्या चाकांसारखे असतात. जसं की कुठल्याही बाईकचं एक चाक जर काढलं तर ती बाईक पूर्ण होऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं सब्जेक्ट नसल तरी पण क्लॉज पूर्ण होऊ शकत नाही आणि प्रिडिकेट नसल तरी सुद्धा क्लॉज पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे सिम्पली लक्षात ठेवा, जसं तुमचे बायसिकलचे चाक आहेत, एक चाक असेल तर सायकल तयार होऊ शकते का? नाही होऊ शकत आहे. मग दोन चाकं असतील तरच ती प्रॉपर बायसिकल तयार होत असते. सिमिलरली सब्जेक्ट आणि प्रिडिकेट पैकी दोन्हीपैकी एक जरी नसेल ना तरी क्लॉज तयार होऊ शकत नाही आहे. हे लक्षात ठेवायचं तुम्ही. आता थोडक्यात तुम्हाला सब्जेक्ट आणि प्रिडिकेट थोडक्यात रिवाइज करतो आणि व्यवस्थित समजून सांगतो. सब्जेक्ट कशाला म्हणायचं पुन्हा एकदा व्यवस्थित समजून सांगतो. पहिली गोष्ट, क्रिया करणारा किंवा ज्याच्याबद्दल वाक्यात सांगितलं जातं. क्रिया करणारा किंवा ज्याच्याबद्दल वाक्यात सांगितलं जातं तो काय असतो? सब्जेक्ट असतो. फॉर एक्झाम्पल, द सन इज शायनिंग. आता हे जर सेंटेन्स पाहितलं तर क्रिया करणारा कोण आहे? सूर्य, तोच जास्त चमकतोय. किंवा ज्याच्याबद्दल वाक्यात सांगितलं जातं, ह्या वाक्यात कोणाबद्दल सांगितलं जातंय? द सन. दुसरा सेंटेन्स घेऊया, लिसा इज ब्युटिफुल. ह्या वाक्यात कोणाबद्दल सांगितलं जातंय? लिसाबद्दल. मग हा काय आहे? सब्जेक्ट आहे. शाहरुख इज डिलिव्हरिंग अ स्पीच. शाहरुख इज डिलिव्हरिंग अ स्पीच. यामध्ये जर पाहितलं वाक्यात कोणाबद्दल सांगितलं जात आहे? तर शाहरुख बद्दल. मग हा काय झाला? सब्जेक्ट. मग ज्याच्याबद्दल सांगितलं जातंय वाक्यात तो काय असतो? सब्जेक्ट. आणि जे काय त्याच्याबद्दल सांगितलं जातंय पुढं ते असतं प्रिडिकेट. आता थोडक्यात समजून घेऊया प्रिडिकेट काय असतं ते.
प्रिडिकेट. आता पहा, द पार्ट ऑफ द सेंटेन्स that tells about the subject. वाक्याचा भाग जो सब्जेक्ट विषयी काहीतरी सांगतो तो काय असतो? प्रिडिकेट असतो. आता पहा, वाक्याचा पार्ट जो सब्जेक्ट विषयी काहीतरी सांगतो त्याला प्रिडिकेट म्हणायचंय. वाक्याचा पार्ट जो सब्जेक्ट विषयी काहीतरी सांगतो त्याला तुम्ही काय म्हणणार आहेत? प्रिडिकेट असं म्हणणार आहेत. आता पहा, हे सेंटेन्स आहे, शाहरुख इज डिलिव्हरिंग अ स्पीच. ज्याच्याबद्दल वाक्यात सांगितलं जातं, कोणाबद्दल सांगितलं जातंय? शाहरुख बद्दल. म्हणून हा काय झाला? सब्जेक्ट. ज्याच्याबद्दल सांगितलं जातंय तो सब्जेक्ट. आणि दुसरं, वाक्याचा पार्ट जो सब्जेक्ट विषयी काहीतरी सांगतोय. आता इथं सब्जेक्ट विषयी काय सांगितलं जातंय? तर सब्जेक्ट विषयी सांगितलं जातंय इज डिलिव्हरिंग अ स्पीच. म्हणून इज डिलिव्हरिंग अ स्पीच काय झालं? प्रिडिकेट. एक तर असं लक्षात ठेवा, हा सब्जेक्ट, त्यानंतर येणारा वर्बचा पार्ट जो आहे तो प्रिडिकेट, किंवा ज्याच्याबद्दल वाक्यात सांगितलं जातंय तो सब्जेक्ट, आणि त्याच्याबद्दल सब्जेक्टबद्दल जे काय सांगितलं जातंय ते प्रिडिकेट. पुन्हा एकदा मी समजून सांगतो, ज्याच्याबद्दल वाक्यात सांगितलं जातंय तो सब्जेक्ट, आणि त्या सब्जेक्ट विषयी जे काय सांगितलं जातंय ते काय असतं? प्रिडिकेट. तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट समजल्याच असतील. लता इज रायटिंग नोट्स. आठवा मी काय म्हटलं होतं तुम्हाला? वाक्यात ज्याच्याबद्दल बोललं जातंय किंवा सांगितलं जातंय, कोणाबद्दल बोललं जातंय? लताबद्दल. म्हणून हा काय झाला? सब्जेक्ट. सब्जेक्ट विषयी जे काय बोललं जातंय ते काय? प्रिडिकेट. किंवा सब्जेक्ट विषयी जे काय सांगितलं जातंय ते काय आहे? प्रिडिकेट. मग लताबद्दल काय सांगितलं जातंय? इज रायटिंग नोट्स. मग हा काय झाला पार्ट? प्रिडिकेट. आणि सब्जेक्ट आणि प्रिडिकेट हे दोन मिळून सेंटेन्स तयार होतं किंवा क्लाउज तयार होतो. आणि आता पुढील व्हिडिओमध्ये आपण शिकूया मेन क्लाउज कशाला म्हणायचं, सबऑर्डिनेट क्लाउज कशाला म्हणायचं, आणि सबऑर्डिनेट क्लाउजचे जे मुख्य 3 प्रकार पडतात त्यामध्ये पहिला आहे नाउन क्लाउज, दुसरा आहे ॲडजेक्टिव्ह क्लाउज, आणि तिसरा आहे ॲडवर्ब क्लाउज. या बाबतीत आपण पुढील व्हिडिओमध्ये डिस्कस करणारच आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त हा टॉपिक आहे. म्हणून आजच्या आपण व्हिडिओमध्ये मोस्टली भर दिला की सब्जेक्ट आणि प्रिडिकेट काय असतं. तुम्हाला जर कुठलाही माइंडमध्ये क्वेश्चन असेल ना तर मला कॉमेंटमध्ये तुम्ही डेफिनेटली विचारायचं आहे. आणि सब्जेक्ट आणि प्रिडिकेट जर तुम्हाला प्रॉपरली समजलं ना तर आपल्या लक्षात येतं सब्जेक्ट आणि प्रिडिकेटपासून काय तयार होतं? क्लाउज तयार होतो. क्लाउजचे पुन्हा 2 प्रकार आहेत. कोणते? मेन क्लाउज, सबऑर्डिनेट क्लाउज. सबऑर्डिनेट क्लाउजचे पुन्हा 3 मुख्य प्रकार आहेत, नाउन क्लाउज, ॲडजेक्टिव्ह क्लाउज आणि ॲडवर्ब क्लाउज. एवढं आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी भरपूर झालं. पुढील व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये नाउन क्लाउज, ॲडजेक्टिव्ह क्लाउज, ॲडवर्ब क्लाउज आणि 9वी, 10वी आणि 12वीला यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे सर्व काही डिस्कस करणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.